चला नमस्कार, जय हिंद. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण बघणार आहोत सरळ व्याज. मग सरळ व्याज म्हणजे दरवर्षी सारख्याच मिळणाऱ्या व्याजाला सरळ व्याज असे म्हणतात. मग सरळ व्याजावर काही सूत्रे आहेत, ते सूत्र आपण समजून घेऊ. मग पहिलं सूत्र आहे सरळ व्याजावरती. तर सरळ व्याज बराबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. जर दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला सरळ व्याज काढा जर म्हणले तर तुम्हाला अशा प्रकारचे एक सूत्र मांडावं लागेल आणि त्या सूत्रामध्ये किंमत टाकावं लागेल. त्यानंतर 2 नंबर बघा, तुम्हाला विचारलं जाईल का मुद्दल सांगा. मुद्दल जर विचारली असेल प्रश्नामध्ये तर आपण सरळ व्याज गुणिले 100 आणि छेदात दर गुणिले मुदत या सूत्राचा वापर करणार. 3 नंबर, आपल्याला जर दिलेल्या प्रश्नामध्ये दर विचारला असेल तर दर बराबर सरळ व्याज गुणिले 100 आणि छेदात मुद्दल गुणिले मुदत. नंतर आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये जर दर विचारलेला असेल, दर झाला आपला. दर नंतर काय राहिला, आता मुदत राहिली. 4 नंबर आपल्याला जर विचारली मुदत बराबर सरळ व्याज गुणिले 100 आणि छेदामध्ये जे राहिलं असेल ते, आता राहिलेलं काय आहे, मुद्दल गुणिले दर. त्यानंतर तुम्हाला प्रश्नामध्ये रास विचारले जाऊ शकते. मग आपण इथे घेणार 5 नंबर, रास बराबर सरळ व्याज प्लस मुद्दल. सरळ व्याजामध्ये तुम्हाला मुदत ही कधी कधी महिन्यामध्ये दिलेली असेल. जर तुम्हाला मुदत ही महिन्यात आली असेल तर तुम्ही करणार मुदत भागिले 12. जर तुम्हाला दिलेल्या उदाहरणामध्ये मुदत ही जर दिवसात दिलेली असेल तर तुम्ही करणार दिवस भागिले 365. या ज्या बेसिक गोष्टी आहे, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 7 गोष्टी आहे. पहिलं तर आहे सरळ व्याज बराबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. मुद्दल बराबर सरळ व्याज गुणिले 100 दर गुणिले मुदत. दर बराबर सरळ व्याज गुणिले 100 छेद मुद्दल गुणिले मुदत. त्यानंतर मुदत बराबर सरळ व्याज गुणिले 100 छेदात मुद्दल गुणिले दर. नंतर 5वा प्रश्न आहे रास म्हणजे सरळ व्याज आणि जी तुमची मुद्दल असेल ती मुद्दल. मग तुम्हाला सरळ व्याज दिलेला असेल तर मुद्दल मधून रास वजा करा, अशा गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. म्हणजे तिघांपैकी उदाहरणामध्ये 2 गोष्टी दिलेल्या असतील, तुम्हाला तिसरी गोष्ट विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर बघा, तुमचा पुढचा पॉइंट आहे 6 नंबरचा. जर दिलेल्या उदाहरणामध्ये तुम्हाला मुदत ही महिन्यात दिलेली असेल तर तुम्हाला छेद किंवा भागिले 12 घ्यावा लागेल. आणि तुम्हाला मुदत ही दिवसात दिलेली असेल तर तुम्हाला दिवसाची जी मुदत आहे तर दिवस भागिले 365 घेणार आहोत. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, जर ह्या तुम्हाला बेसिक गोष्टी समजल्या असेल तर आपण याच्यावर आधारित जे प्रश्न आहे त्या प्रश्नाला सुरुवात करू. मग आपल्याला प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की 2100 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 7% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज माहित करा. मग सरळ व्याज बराबर आपल्याकडे सूत्र आहे मुद्दल. मग मुद्दल आहे 2100 रुपये गुणिले आपल्याकडे दर आहे 7% आणि आपल्याकडे मुदत आहे 3 वर्ष आणि छेदात आपण घेत असतो 100 छेद 100. माझं कॅल्क्युलेशन करा, काटाकाटी करा. बघा 2 0 2 0 कट होईल, 2 0 2 0
कट होईल. मग याला जर सोडवलं तर 7 त्रिक 21, 21 जशाला तसे आणि इकडे 7 त्रिक 21. आता 21 गुणिले 21 म्हणजे 21 चा वर्ग आणि 21 चा वर्ग 441. 21 चा वर्ग 441. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4. अपेक्षा आहे प्रश्न सर्वांना समजलेला असेल. प्रश्न एकदम बेसिक आहे. बघा पुढचा प्रश्न, 2 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 1560 रुपये मुद्दलाचे दर साल दर सेकडा 8% दराने 3 महिन्यांचे सरळ व्याज माहित करा. आता सरळ व्याज बराबर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सरळ व्याज बराबर आपल्याकडे मुद्दल दिलेली आहे 1560 रुपये गुणिले आपल्याकडे दर आहे 8% आणि मुदत आहे 3 महिने. आता मुदत ही महिन्यात आली आणि महिन्यात असेल तर आपण महिने भागिले 12 घेत असतो. या ठिकाणी आपल्याला सोडावं लागेल का 100 गुणिले 12. 100 गुणिले 12. आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर भेटून जाईल. मग बघा याला सोडवा. 0 0 कट होईल. 3 च्या पाड्यात 12 आहे, याला भाग द्या. 3 1 3, 3 चौक 12. 4 च्या पाड्यात 8 आहे, भाग द्या. 4 1 4, 4 2 8. आता याला 2 ने भाग दिल्यापेक्षा वरती जो आहे 156 गुणिले 2 करा आणि एक नंतर पॉइंट ठेवून द्या. मी यांचा गुणाकार जर केला तर बघा 6 2 12, 12 ला 2 हातचा आला 1, 5 2 10, 10 1 11 हातचा आला 1 आणि 2 1 2, 2 1 1 3 भागिले 10. 312 भागिले 10 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजेच काय, आपण एक 0 कट करू, एक नंतर पॉइंट देऊ, म्हणजेच एक नंतर पॉइंट येईल, एक नंतर पॉइंट 312 भागिले 10. एक नंतर पॉइंट आला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 31.2 रुपये हे आपलं सरळ व्याज असेल. पर्याय क्रमांक ब हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. ₹29,200 रुपये मुद्दलाचे किंवा रकमेचे दर साल दर सेकडा 8% दराने 300 दिवसांची रास किती होईल? 300 दिवसांची रास किती होईल? मग आपल्याला रास काढण्यासाठी आपल्याला अगोदर सरळ व्याज माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण सरळ व्याज काढणार. सरळ व्याज बरोबर 29,200 गुणिले 8% दर गुणिले मुदत 300 दिवस. मुदत ही जर दिवसात आली असेल तर आपण त्याला 365 ने भाग देत असतो, म्हणून आपण मुदत भागिले 365 घेऊ. मग इथं येईल 100 गुणिले 365. कॅल्क्युलेशन करा, भाग द्या. याला भाग जर दिला तर 2 0 कट होईल. 73 च्या पाड्यामध्ये 365 आहे आणि 73 च्या पाड्यामध्ये 292 आहे. मग आपल्याला 73 चा पाडा येणं गरजेचं आहे. 73 च्या पाड्यामध्ये ह्या सगळ्या संख्या असणार आहे. याला जर आपण भाग दिला तर बघा भाग द्या. भाग तर तुम्ही 5 ने भी देऊ शकता, 73 ने देऊ शकता. तुम्हाला वाटतं 5 ने भाग जात आहे, 5 ने भाग द्या. तुम्हाला वाटलं 15 ने भाग जात आहे, 15 ने भाग द्या. तुम्हाला ज्या संख्येने वाटेल त्या संख्येने तुम्ही भाग देऊ शकता. जसं की मला वाटलं मी 73 ना भाग देत होतो, 73 5 365 होतील. त्यानंतर 73 चौक 292 होतील. आता 5 ने जर भाग दिला तर 5 1 5, 5 6 30, शून्याला 0. राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करा. गुणाकार जर केला तर बघा 4 गुणिले 8, 8 चौक 32 आणि गुणिले 60. यांचा गुणाकार केला 6 2 12, 12 ला 2 हातचा आला 1 आणि इकडे 37 18, 18 ने 19, शून्याला 0. आता 1920 हे आपलं सरळ व्याज आलेलं आहे. 1920 हे आपलं सरळ व्याज आलेलं आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? रास. मग आपण रास बराबर घेणार. रास बराबर मुद्दल प्लस सरळ व्याज. मुद्दल प्लस सरळ व्याज. मग आपल्याकडे मुद्दल दिलेली उदाहरणामध्ये होती 29,200 रुपये. 29,200 आणि प्लस आपलं सरळ व्याज आलं 1920 रुपये. 1920 रुपये.
मग यांची तुम्हाला करायची आहे बेरीज. मग बेरीज जर केली तर बघा 0 0 0 होईल, 2 आणि 0 2 होतील, 9 10 11 ला 1 हातचा आला 1, 9 1 10 10 1 11 11 ला 1 हातचा आला 1, 2 1 3 म्हणजे 31,120 रुपये. 31,120 रुपये ही आपल्या प्रश्नाची रास होईल. मग इथं बघा पर्याय क्रमांक क हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अपेक्षा आहे प्रश्न सर्वांना समजलेला असेल. बघा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला विचारलेला आहे की 1,900 रुपये मुद्दलाचे दर साल दर सेकडा 6% दराने 2 वर्षाचे व्याज किती रुपये होईल. मग इथं बघा आपल्याकडं व्याज विचारलं आहे म्हणून आपण घेणार सरळ व्याज बराबर 1,900 रुपये तुमच्याकडे मुद्दल आहे, 6% दर आहे आणि गुणिले मुदत ही 2 वर्षाची दिलेली आहे. मग याला भागिले आपण करणार 100 भागिले 100. यांचा गुणाकार जर केला तर इथं म्हणजे भागाकार कॅल्क्युलेशन जर केलं तर आपण 2 2 0 कट करू, 2 0 2 0 कट होईल. यांचा जर गुणाकार केला तर 6 दुने 12 होईल किंवा 19 गुणिले 2 करा, 19 दुने 38, 38 गुणिले 6. यांचा गुणाकार केला 8 सक 48 ला 8 हातचा आले 4. नंतर 6 18 18 19 20 21 आणि 22 228 रुपये हे आपलं सरळ व्याज होईल. आणि याच प्रश्नामध्ये जर तुम्हाला रास विचारली असती तर तुम्ही याच्यामध्ये मुद्दल मिक्स केली असती, प्लस केली असती तर आपल्याला रास हे उत्तर भेटलं असतं. पर्याय क्रमांक ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. ₹1,920 रुपये मुद्दलाची दर साल दर सेकडा 7% दराने 7 महिन्याची रास सांगा. 7 महिन्याची रास सांगा. इथं बघा रास विचारली आहे, आपल्याला सरळ व्याज माहिती असणं गरजेचं आहे. मग सरळ व्याज बराबर आपण याला सोडवलं तर सरळ व्याज बराबर मुद्दल आहे 1,920 रुपये गुणिले दर आहे 7% आणि मुदत आहे 7 महिन्यांची. महिने आले असेल तर आपण त्याला 12 ने भाग देत असतो. आपण हे बेसिक भागामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण इथं भागिले घेणार 100 भागिले 100. मग याला कॅल्क्युलेशन केलं त्याला भाग द्या, 0 0 कट करा, जेवढे 0 कट होतील तेवढे 0 आपण कट करत असतो. मग याला जर आपण भाग जर दिला तर बघा याच्यात 0 0 कट होईल. त्यानंतर तुम्हाला वाटलं ह्या संख्येला 2 ने भाग जात आहे, 2 ने भाग द्या, 3 ने भाग जात आहे, 3 ने भाग द्या, 6 ने भाग जात आहे, 6 ने भाग द्या, 4 ने भाग जात आहे, 4 ने भाग द्या, 12 ने भाग जात आहे, 12 ने भाग द्या. ज्या संख्येने तुम्हाला भाग देता येईल त्या संख्येने तुम्ही भाग देऊ शकता. भाग देण्यासाठी विभाज्य त्या कसोट्या पाठ करा. मग आता तुम्हाला जर वाटलं याला 12 ने जर डायरेक्ट भाग जात असेल तर चेक करा. 12 1 12. मग आपण काय करणार, 12 इथं आहे 19, मग 12 1 12 करणार, इथं राहिले 7, इथं राहिला 0 2 घेतला 72. मग अशा प्रकारे बेसिक पद्धतीने आपण करू शकतो. पाडेपाठ असेल तर काहीच अडचण नाही. इथं 12 1 12 करणार, 12 1 12. मग 19 मधून जर 12 गेले तर राहिले 7 आले 72. मग 12 सक 72 हे आपल्या प्रश्नाचं तिथं 192 भागिले याचं उत्तर असेल. आता जेवढं राहिलं आहे त्या सगळ्यांचा गुणाकार करा. मग गुणाकार जर केला तर बघा 7 7 49 होतील, 49 गुणिले 16. मग इथं गुणाकार करून घ्या, 49 गुणिले 16. इथं 6 9 54 होतील, 54 ला 4 हातचा आले 5, 6 चौक 24, 24 आणि 5 29. एक घर सोडलं, 49 1 49. 4 ला 4 लिहा, 9 आणि 9 18 ला 8 होतील, हातचा आला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. 784 रुपये, 784 रुपये, 784. आणि इकडे बघा भागिले 10 आपल्याकडे शिल्लक आहे म्हणून आपण भागिले 10 करणार, भागिले 10. भागिले 10 करा, एक 0 कट करा, एक नंतर पॉइंट द्या.
एक शून्य कट होईल, एक नंतर पॉइंट येईल, म्हणजे सरळ व्याज बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 78.4. आणि आपल्या प्रश्नामध्ये विचारली आहे रास. मग आता रास विचारली आहे तर आपण करणार त्याच्यामध्ये मुद्दल आपल्याकडे आहे, मुद्दल आहे 1920 रुपये. आपल्याकडं सरळ व्याज आला आहे 78.4. बेरीज करणार, 4ला 4 लिहिणार, 8ला 8, पॉइंट खाली पॉइंट, 7 आणि 2 9 होतील, 19 जसेला तसे. 1998.4 ही आपल्या प्रश्नाची रास येईल, जी आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 6. 1460 रुपये रकमेचे दर साल दर सेकडा 5% दराने 200 दिवसाचे सरळ व्याज किती रुपये होईल? तर या ठिकाणी बघा, सरळ व्याज बरोबर मग आपल्याकडे मुद्दल आहे 1460 गुणिले दर आहे 5% आणि गुणिले मुदत आहे 200 दिवस. मग 200 दिवसात मुदत असेल तर आपण 200 भागिले करणार 365, जे की आपण बेसिक मध्ये पाहिलेलं आहे, आणि भागिले इथे घेणार 100. जेवढे शून्य कट होत असतील तेवढे शून्य कट करून घ्या. इथं 2 शून्य कट होतील, तिकडे 2 शिल्लक राहतील. 73चा पाडा जर 5 असेल तर 73च्या पाड्यामध्ये 365 आहे, 73च्या पाड्यामध्ये 146 आहे. 73 5 365 होतील आणि 73 दुने 146, शून्याला 0. आता 5 5 सारखा आहे, 5 5 कॅन्सल करा, 5 5 कॅन्सल होईल. आता 20 दुने 40, इकडे शिल्लक राहिले 20 गुणिले 2, 20 दुने 40 रुपये हे आपल्या प्रश्नाचं सरळ व्याज असेल, जे की पर्याय क्रमांक ड म्हणजेच 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, 7 नंबरचा प्रश्न आहे. यामध्ये दर साल दर सेकडा 9% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे व्याज 540 रुपये येते, तर मुद्दलाची रक्कम सांगा. इथून मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला सरळ व्याज विचारलं होतं. मग सरळ व्याज विचारलं असताना आपल्याला दिला होती मुदत ही वर्षामध्ये दिली होती, मुदत ही महिन्यात दिली होती आणि मुदत ही वर्ष आपल्याला दिवसामध्ये दिलेली होती. आता या ठिकाणी बघा, आपल्याला विचारली आहे मुद्दल. या ठिकाणी आपल्याला विचारली आहे मुद्दल. मग आपल्याला मुद्दल जर विचारली असेल तर आपण सूत्र पाहिलं होतं की मुद्दल बराबर सरळ व्याज गुणिले 100. मग सरळ व्याज आपल्याकडे दिलेलं आहे 3 वर्षाचे व्याज 940 रुपये. मग आपण इथे घेणार 940 रुपये, इथे घेणार आपण 940 रुपये. 940 गुणिले 100, 940 गुणिले 100. आता आपल्याकडे शिल्लक काय आहे, 9% दर आहे. इथे घेणार 9% दर आणि मुदत आहे बघा 3 वर्षाची, मुदत आहे 3 वर्षाची. 540 आहे, माझ्याकडून ते 940 लिहिलं गेलं. चला बघा, आपल्याकडे 540 रुपये आहे गुणिले 100. आपल्याकडं 9% दर आहे आणि गुणिले 3 वर्ष मुदत आहे, 3 वर्ष मुदत. जेवढं कॅल्क्युलेशन होईल, जेवढा भाग होईल तेवढा भाग देऊन घ्या. या ठिकाणी 9च्या पाड्यात 54 आहे, 9 5 45, 9 सक 54 होतील, शून्याला 0. 3 1 3, 3 दुने 6, शून्याला 0. मग आता इकडे आले 20 आणि 20 गुणिले 100. मग 20 गुणिले 100 म्हणजे 20 वर 2 शून्य लिहून द्या, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल 2000 रुपये. आपल्याला विचारलं होतं मुद्दलाची रक्कम 2000 रुपये. पर्याय क्रमांक अ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, नंबरचा प्रश्न आहे. दर साल दर सेकडा 15% दराने एका रकमेचे 7 महिन्याचे सरळ व्याज 63 रुपये येते, तर ती रक्कम सांगा. ती रक्कम सांगा म्हणजे मुद्दल सांगा. म्हणजे काय सांगा, मुद्दल.
मग मुद्दल बराबर सरळ व्याज. मग सरळ व्याज किती रुपये आलेलं आहे? 63 रुपये. सरळ व्याज आहे 63 गुणिले 100. 63 गुणिले 100. त्यानंतर बघा किती महिन्याचं आहे? 7 महिन्याचं. मी तर आपण घेणार मुदत 7 महिने. मुदत घेणार 7 महिने. त्यानंतर दर आहे 15%. मी तर घेणार दर 15%. मग आता महिन्यात जर मुदत आली तर आपण महिने भागिले 12 घेत असतो. मी तर आपल्याला घ्यावं लागेल 12. मग आता ही एक स्टेप लिहिण्याची काही गरज नाहीये, पण तुम्हाला समजून सांगतोय म्हणून ती आपण लिहित आहोत. हे 12 छेदात न घेता हे 12 डायरेक्ट वरती जात असतात. मग या ठिकाणी बघा 63 गुणिले 100. 63 गुणिले 100 आणि छेदामध्ये 15 गुणिले 7. आता हे जे छेदातले जे 12 आहे, छेदातले 12 भागाकारातले वरती गुणाकारात जातील, म्हणजे इथे होतील 12. आता ही स्टेप तुम्ही पुढे चालून नाही लिहिली तरी चालेल, पण मला समजून सांगायचं आहे म्हणून मी ती स्टेप लिहत आहे. आता पुढे बघा याला जर आपण भाग दिला तर इथं 7 1 7. 7च्या पाड्यात 63 आहे. 7 9 63. मग 3 ने जर भाग दिला तर 3 5 15. 3 त्रिक 9. इथं भाग द्या 5 1 5. 5 2 10. शून्याला 0. आता गुणाकार करा 20 गुणिले 3 म्हणजे 3 2 60. 20 त्रिक 60. 60 गुणिले 12 म्हणजे 12 सक 72. शून्याला 0. 720 रुपये. सरळ व्याज बराबर 720 रुपये. पर्याय क्रमांक ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. दर साल दर सेकडा काही टक्के दराने 2580 रुपये रकमेचे 8 महिन्याचे व्याज 344 रुपये येते, तर व्याजाचा दर सांगा. मग दर बराबर आपण बेसिक मध्ये पाहिल्याप्रमाणे दर बराबर सरळ व्याज गुणिले 100 छेद मुद्दल गुणिले मुदत. मग आपल्याकडे सरळ व्याज आहे 344 रुपये. सरळ व्याज 344 गुणिले 100 गुणिले 100 छेद मुद्दल आहे आपल्याकडे 2580 रुपये गुणिले मुदत आहे 8 महिने. 8 महिने. मागच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे इथं खाली भागनं 12 न घेता छेदातले 12 वरती जात असतात, कारण मुदत ही महिन्यामध्ये आली आहे म्हणून आपण इथं गुणिले 12 लिहिणार. म्हणजे प्रत्येक वेळेस खाली लिहिण्याची गरज नाहीये. मग याला भाग जर दिला तर 0 0 कॅन्सल होतील. 0 0 कॅन्सल. याला 4 ने जर भाग दिला तर 4 2 8 होतील. 4 2 8. 4 त्रिक 12 होतील. 4 त्रिक 12. याला भाग द्या वरती. बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला. बे 7 14. इथं काय उरलं नाही. बे 2 4 म्हणजे वरती आला 172. आता वरती 3 आहे, 172 आहे, खाली 258 आहे. मग याला आता 3 ने भाग जातो का चेक करा. मग इथं भाग बघा 3 1 3 म्हणजे 3 ची कसोटी चेक करा. 8 आणि 5 13. 13 आणि 2 15. मग आता 15 जर आहे तर 15 ला भाग जाणार. मग इथं बघा 3 1 3. 3 8 24. 1 उरला. 3 8 24. 1 उरला. 18 झाले. मग 3 सक 18. 3 सक 18. मग आता याला जर आपण 2 ने भाग दिला किंवा 86 गुणिले 2 जर करून पाहिलं तर आपल्याला सोडू. मग आता एक अंदाज लावला 86 गुणिले 2 एवढं होतं का? जेवढं आता इथं बघा पॉइंट मध्ये पर्याय नाहीये, याचा अर्थ भाग हा पूर्ण जाणार आहे. मी एक अंदाज लावला. ज्या मुलांना काहीच येत त्याने अंदाजावर चला. 6 2 12. 12 ला 2 हातचा आले. 8 2 16. 16 ने 17 म्हणजे किती आलं? 172. याचा अर्थ काय होईल? 86 1 86. 86 2 172. आता इकडे वरती शिल्लक आहे 2 आणि इकडे शिल्लक राहिले 10. मग 10 गुणिले 2 म्हणून दर बराबर येईल 20%. दर बराबर 20% हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. ₹2800 रकमेचे दर साल दर सेकडा 3% दराने काही महिन्याचे व्याज 154 रुपये येते, तर मुदत किती? मग मुदत बराबर सरळ व्याज गुणिले 100. मग सरळ व्याज किती रुपये आहे? 154. मग सरळ व्याज घ्या 154 गुणिले 100 छेद रक्कम आहे 2800.
2800. दर आहे 3%, दर आहे 3%. आता बघा मित्रांनो, मुदत ही महिन्यामध्ये विचारली आहे, मुदत ही महिन्यामध्ये विचारली आहे, म्हणून आपण मुदत भागिले 12 घेत असतो. मग आपण वरती 12 घेणार, गुणिले 12. जेवढा भाग जाईल तेवढा भाग देऊन घ्या. 2 शून्य 2 शून्य कट होतील. 4 च्या पाड्यात 28 आहे, 4 7 28 होतील. इकडं 4 त्रिक 12 होतील. वरचे 3 खालचे 3 कॅन्सल होतील. याला जर भाग दिला 7 दुने 14, 1 उरल 7 दुने 14. इथं बघा 7 1 7, 7 दुने 14, 7 दुने 14, 1 उरला 7 दुने 14. आता 22 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 22 आपल्याला दिसत आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 22 महिने. 22 महिने हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. इथं पर्याय क्रमांक ड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चला सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा 2500 रुपये मुद्दलाचे दर साल दर सेकडा 5% दराने काही दिवसाचे सरळ व्याज 150 रुपये येते, तर मुदत किती? तर मुदत किती? मग मुदत बराबर सरळ व्याज गुणिले 100. मग सरळ व्याज किती रुपये आहे? 150 रुपये. मग सरळ व्याज घ्या 150 गुणिले 100. दर आपल्याकडे आहे दर 5%. मुद्दल आहे 2500 रुपये. 2500 रुपये. आता विचारला आहे दिवस. मग दिवस म्हणजे 365. दिवस म्हणजे 365. जेवढा भाग जाईल तेवढा भाग देऊन घ्या. 2 शून्य 2 शून्य कट होतील. 25 एक 25 होतील. 25 सक 150. 25 पाच 125. 25 सक 150 म्हणजे 150. याला 5 ने भाग जातो का बघा. 5 एक 5, 5 7 35, 5 7 35, 1 उरला 5 त्रिक 15. मग 73 गुणिले 6 गुणाकार केला. 6 त्रिक 18 ला 8, हातचाला 1, 6 7 42 आणि 1 43, 438 दिवस. मुदत ही किती दिवसाची आलेली आहे? 438, जे की पर्याय क्रमांक क 3 नंबर मध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, समजला असेल प्रश्न, अपेक्षा आहे. प्रश्न आपल्याला दिलेला आहे, एका रकमेचे 10% दराने 146 दिवसाचे व्याज 350 रुपये मिळते, तर ती रक्कम कोणती? रक्कम म्हणजे काय? तर मुद्दल. रक्कम म्हणजे मुद्दल. आपण पाहिलेलं आहे मुद्दल बराबर सरळ व्याज गुणिले 100 आणि छेदामध्ये मुदत गुणिले दर. मग सरळ व्याज आपल्याकडे आहे 350 रुपये गुणिले 100. 350 गुणिले 100. त्यानंतर बघा आपल्याकडे दर दिलेला आहे 10%. दर आहे 10% आणि दिवसाची जी मुदत आहे 146 दिवस. आता दिवसात जर आलं तर आपण त्याला भागिले 365 घेतो आणि 365 भागाकारातले वरती गुणाकारात जातात, म्हणून वरती आपण गुणिले 365 घेतले. भाग देऊन घ्या. इथं 0 0 कॅन्सल होतील. 73 च्या पाड्यामध्ये 365 आहे, 73 च्या पाड्यामध्ये 146 आहे, म्हणून 73 दुने 146 होतील आणि 73 पाचा 365. 73 पाचा 365. याला जर आपण भाग दिला तर बे पंचे 10 शून्याला 0. जेवढा होईल तेवढा गुणाकार करून घ्या. आता खाली शिल्लक तर काही राहिलेलं नाहीये, म्हणून 5 पाचा 25 शून्याला 0 गुणिले 35. मग इकडे साइडला गुणाकार करा. 35 गुणिले 25. मग गुणाकार होईल 5 पाचा 25 ला 5, हातचाले 2, 5 त्रिक 15, 16 ने 1 17. इकडे गुणाकार केला 35 दुने 70. 5 ला 5 येतील, 7 ला 7, 7 ने 1 8, 875. इथं आपण लिहिलं 875 आणि याचा जो शून्य शिल्लक आहे तो शून्य शिल्लक 8750. पर्याय क्रमांक 2 ब. 8750 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
पुढील प्रश्न बघा, चला 13 नंबरचा प्रश्न आहे. 13 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न असा सांगितलेला आहे, दर साल दर सेकडा 7.5% दराने एका रकमेचे 4 वर्षाचे सरळ व्याज 960 रुपये येते, तर मुद्दलाची रक्कम सांगा. मी इकडे आपण लिहू मुद्दल बराबर मग या ठिकाणी बघा, मुद्दल बराबर आपल्याला सरळ व्याज रक्कम मुद्दल दिली आहे, सरळ व्याज व्याज किती आहे 960 रुपये. मग आपण इथे लिहिणार 960 गुणिले 100 दर आहे आपल्याकडे 7.5 गुणिले वर्ष आहे 4. आता मुदत ही वर्षामध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे 365 आणि 12चा काही संबंध नाही. मग या ठिकाणी आपल्याला 960 गुणिले 100 छेदात 75 गुणिले 4. 75 गुणिले 4 का बरं, तर या ठिकाणी बघा हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आपल्याला काढून टाकावा लागेल. मग का पॉइंट जर काढला तर एक शून्य वरती वाढावं लागेल, म्हणून आपण तो 75 लिहिले. मग जेवढा भाग जाईल तेवढा भाग देऊन घ्या. इथे जर भाग दिला तर 25 त्रिक 75 होईल, 25 चौक 100 होईल, शून्याला शून्य राहील. परत याला जर भाग दिला तर 4 1 4 4 10 हे 40 होतील. इथं भाग जर दिला तर 3 1 3 3 त्रिक 9 3 दुने 6 32 गुणिले 10 320 रुपये. मला वाटतं इथे एक शून्य राहिला होता, 25 चौक 100 0 0 320 रुपये. परत एकदा कॅल्क्युलेशन करून बघा शून्य राहिला काय. पर्याय क्रमांक 4 इथे दिसत आहे 3200 रुपये, पण आपण एक शून्य शिल्लक दिला पर्यायामध्ये असं वाटत आहे, त्यासाठी आपण याला डबल सोडून पहा. डबल जर सोडलं तर 960 गुणिले 1000 छेदात 75 गुणिले 4 भाग द्या. 25 त्रिक 75 होईल, 25 चौक 100 शून्याला शून्य होईल, 4 1 4 4 10 हे 40 होतील, 3 1 3 3 त्रिक 9 होतील, 3 दुने 6 होतील, शून्याला शून्य राहील. मग इथं 32 आपण घेतला नव्हता, हा शून्य घेतला नव्हता बघा, इथं 320 आलं होतं, पण आपण त्याचं फक्त 32 घेतलं होतं, त्यामुळे आपलं एक शून्य राहिला होता. मग 320 गुणिले जर 10 केलं तर 3200 रुपयाची रक्कम हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक 4. शून्य राहिला होता तेवढा कव्हर करून घ्या. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे दर साल दर सेकडा 8.5% दराने एका रकमेचे 5 महिन्यात 255 रुपये व्याज मिळते, तर व्याजी लावलेली रक्कम सांगा. व्याजी लावलेली रक्कम म्हणजे मुद्दल. मग मुद्दल बराबर आपल्याकडे सरळ व्याज आहे 255 रुपये गुणिले 100 छेदात आपल्याकडे दर आहे 8.5% गुणिले मुदत आहे 5 महिने. महिन्यात मुदत असेल तर आपण त्याला गुणिले 12 वरती घेत असतो, भागिलेचं वरती गुणिले होत असतं. इथं आपण याला दशांश जर सारखा केला तर इकडे लिहावं लागेल 255 गुणिले 100 गुणिले 12 छेदात 85 गुणिले 5. याचा एक पॉइंट काढला तर एक शून्य वरती वाढावं लागेल, म्हणजे वरती होईल 120. आता याला भाग द्या. भाग जर दिला तर 5 1 5 5 2 10 शून्याला शून्य 20 येतील. आणखी जर भाग दिला तर खाली 17च्या पाड्यात 85 आहे, तुम्ही 17 ने भाग जातो का चेक करा. इथे जर 17 ने भाग दिला तर 17 5 85 होईल, 17 1 17 25 मधून 17 गेले तर 8 उरतील, परत 17 5 85 होईल. तुम्हाला 5 ने जर भाग देता आला तर 5 ने भाग द्या, नसता 17 ने देऊन टाका. 17 5 85 परत 17 1 17 25 मधून 17 गेले हे 5 आणि ते 3 8 झाले 85, 17 5 85. परत इथं बघा 5 1 5 5 त्रिक 15 3 1 3 3 दुने 6 म्हणजे 20 त्रिक 60 होतील. 60 गुणिले 120 यांचा गुणाकार केला 6 गुणिले 12 12 सक 72 2 शून्याला 2 शून्य 7200 रुपये. 7200 रुपये पर्याय क्रमांक अ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न
दर साल दर शेकडा काही टक्के दराने 3000 रुपये मुद्दलाचे काही महिन्याचे व्याज. प्रश्न आपल्याकडे आहे, दर साल दर शेकडा 3000 रुपये मुद्दलाचे 5 महिन्याचे व्याज 60 रुपये आले तर 60 रुपये आले तर व्याजाचा दर सांगा. व्याजाचा दर बराबर सरळ व्याज गुणिले 100. सरळ व्याज आलेला आहे 60 रुपये. सरळ व्याज 60 रुपये गुणिले 100 छेदात मुद्दल आहे आपल्याकडे 3000 रुपये. 3000 गुणिले मुदत आहे 5 महिने. महिन्यात म्हणजे गुणिले 12 भागिलेच वरती गुणिले होईल. नंतर याला भाग जर दिला आपण तर 0 0 जेवढे कॅन्सल होईल तेवढे कॅन्सल करून घ्या. 2 0 2 0 कट झाले. 1 0 1 0 कट झाला. 3 1 3 3 2 6. आता याला जर भाग द्यायचा असेल तर वर खाली 5 आहे, वरती 12 आहे, वरती 2 आहे, भाग जाणार नाही. याचा अर्थ काय होईल? 12 2 24. 24 भागिले 5. 24 भागिले 5. याचं उत्तर 24 भागिले 5 टक्के दर असं बी येऊ शकतं किंवा 5 1 5 5 चोक 20 बाकी उरली 4 टक्के दर असंही येऊ शकतं. जसं पर्यायामध्ये असेल तसंच. किंवा 5 1 5 5 चोक 20 4 उरले पॉइंट घेतला 40 झाले 5 8 हे 40 4.8 टक्के असंही उत्तर येऊ शकतं. पर्याय क्रमांक 4. म्हणजे एकाच प्रश्नाचं तुम्हाला 3 प्रकारे पर्यायामध्ये उत्तर दिले जाऊ शकतं. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. दर साल दर शेकडा 5% दराने 37,500 रुपये मुद्दलाचे काही दिवसाचे व्याज 750 रुपये येते तर मुदत सांगा. तर मुदत सांगा. मग आपण इथे लिहू मुदत बराबर आपल्याकडे सरळ व्याज आहे 750 रुपये. सरळ व्याज 750 रुपये गुणिले 100 छेदात इकडे लिहिणार आपण 5% दर आणि इकडे लिहिणार 37,500 आणि गुणिले तुमचं काय विचारलं? दिवसात. मग दिवसात विचारलं आहे त्याला गुणिले करणार 365 गुणिले 365 गुणिले 365. त्याचं कॅल्क्युलेशन करायला सोडून बघा. चला भाग द्या. आता जेवढे शून्य कट होतील तेवढे शून्य कट करून घ्या. 2 0 2 0 कट होतील. 5 ने भाग जात असेल तर 5 ने भाग देऊन घ्या. मग 5 1 5 होतील. 5 1 5 होईल. 2 उरले. 5 5 25 शून्याला 0. याला खाली जर 15 ने भाग जात असेल तर 15 ने भाग देऊन घ्या. कसं ते बघा. 15 1 15 15 1 15 15 2 30. 37 मधून 30 गेले 7 राहिले 75 झाले म्हणजे 15 ना भाग जातो. मग 15 1 15 शून्याला 0. 15 2 30 होतील. त्याच्यानंतर 7 उरले. 15 5 75. 15 5 75. अजून याला 5 ने भाग जातो. 5 ने जर भाग दिला तर बघा 5 2 10 5 5 25. आता 365 भागिले 5 73 येतं. आपण पाहिलं 73 5 365 होत असतं. नाही बी समजलं तर 5 1 5 होईल. 5 7 35 होतील. उरला 1 5 3 15 म्हणजे इकडे राहिले 73 आणि इकडे राहिले 2. मग 73 2 146 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग उत्तर कशात विचारलं आहे? दिवसात. म्हणून 146 दिवस. इथं ब पाहिजे होतं, इथं क पाहिजे होतं. पर्याय क्रमांक क 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अपेक्षा आहे आपल्याला समजत असेल. आता या ठिकाणी बघा आज आपण जवळपास 16 प्रश्न पाहिले. या 16 प्रश्नांमध्ये आपण फक्त सरळ व्याज काढा याच्यामधील प्रश्न पाहिले. मग सरळ व्याज दिलं असतं आपण मुदत काढली, मुद्दल काढली आणि दर काढले. मुदत ही महिन्यात दिली असेल तर काय होतं? मुदत ही दिवसात दिली असेल तर काय होतं? मुदत ही वर्षामध्ये दिलेली असेल तर काय होते? हे सर्व टाईपचे प्रश्न जे आहे ते आपण 1 ते
16 मध्ये कव्हर केलेले आहे। 1 ते 17 असे 16-17 प्रश्न पाहिलेले आहेत। जवळपास आपण 16 ते 17 टाइप या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। मग या पुढील जे उदाहरण आहे सरळ व्याजाच्या पटीवरील उदाहरणे, इथे बघा सरळ व्याजाच्या पटीवरील उदाहरणे हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत। आजच्या लेक्चर मध्ये जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि आपले जे मत आहे ते मत आपण कमेंट मध्ये नोंदवा। जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन जी बेल आहे ती बेल ऑन करून ठेवा, कारण आपण आजपासून दररोज दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता रोज रात्री रोज दुपारी लाईव्ह येणार आहोत। आणि लाईव्ह मध्ये आपण 2011 पासून ते 2023 पर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न सोडून घेणार आहोत। मग आता या ठिकाणी कोणालाही काहीच अडचण नसेल असल्यास कमेंट बॉक्स मध्ये सांगा। या ठिकाणी मी थांबत आहे। सर्वांना जय हिंद।